नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अर्थॉलॉजी प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आपण 7 नंबरचा जो टॉपिक होता कृषी व संलग्न क्षेत्रे तो कंप्लीट केलेला आहे. तर आज आपण नवीन टॉपिक चालू करतो आहे. त्याचं नाव आहे संस्थांद्वारे वित्त पुरवठा व भांडवली बाजार, जो की 6 नंबरचा टॉपिक आहे महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वेमधील. आतापर्यंतच्या जो आपला टॉपिक होता कृषी व संलग्न क्षेत्रे, ह्याला आपण खूप वेळ दिला. त्याचं कारण असं आहे की भूगोल असेल, पर्यावरण असेल, अर्थशास्त्र असेल आणि कृषी असेल, ह्या चारही विषयाशी त्याचं काय आहे संलग्न टॉपिक आहे. त्यामुळे आपण त्याला जास्तीत वेळ दिलता आणि तुम्ही जर PYQ काढले तर त्या टॉपिकमधून तुम्हाला खूप सारे क्वेश्चन आलेले दिसतील. तर इथून पुढे जे आपले जे हे लेक्चर असतील ते इथून पुढे आपण काय करणार आहोत, 20 ते 30 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला जो उद्देश आहे की आपला 10 ते 12 घंट्यापर्यंत आपली काही बॅच जी आहे ती पूर्ण करायची आहे आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे, आउटपुट काढायचं आहे. ठीक आहे, चालू करूयात आजचा पहिला टॉपिक जो आहे की 6 नंबरचा संस्थांद्वारे वित्त पुरवठा व भांडवली बाजार. तर काय ते लक्षात ठेवा, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मजबूत आणि एकसंघ वित्तीय व्यवस्था आवश्यक आहे. वित्तीय प्रणाली व्यक्ती आणि व्यवसायांच्या गरजा पूर्ण करते, विमा संरक्षण देते, बचतीला प्रोत्साहन देते आणि गुंतवणूक व भांडवल निर्मिती सुलभ करते. वित्तीय संस्थांमध्ये बँका आणि विमा कंपन्या, म्युच्युअल फंड व भांडवली बाजार अशा नॉन बँकिंग वित्तीय संस्थांचा समावेश होतो. वित्तीय संस्था अतिरिक्त निधीचा उत्पादक हेतूसाठी प्रभावीपणे वापर करून भांडवल निर्मितीसाठी मदत करतात. राज्याच्या एकूण मूल्यवर्धीमध्ये वित्तीय सेवा क्षेत्रांचे सरासरी योगदान 10.4% होते, तर राष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रातील राज्याचा सरासरी वाटा सुमारे 24% होता. तर मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की पहिले हे जे आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला विचारलं की नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट कोणकोणते आहेत किंवा बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट कोणता आहे, हा PYQ येऊन गेलेला आहे GS4 मध्ये. आणि दुसरं एक महत्त्वाचं की आपल्यासाठी महत्त्वाचं काय लक्षात ठेवा की राज्याच्या एकूण मूल्यवर्धीमध्ये वित्तीय सेवा क्षेत्राचे सरासरी योगदान किती आहे, 10.4% होते. किती? 10.4% लक्षात ठेवा, 10.4%. आणि राष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रातील राज्याचा सरासरी वाटा किती आहे, 24%. राज्याचा वाटा किती आहे, 24%. असं लक्षात जी महाराष्ट्र हा पैशासाठी 24 तास भारतासाठी अवेलेबल असतो. काय, महाराष्ट्र हा भारतासाठी 24 तास अवेलेबल असतो. मग 24चं काय आहे, 24% ना, असं 24%. मग काय आहे, राष्ट्रीय वित्तीय सेवा क्षेत्रातील राज्याचा सरासरी वाटा सुमारे किती, 24% आहे. हे लक्षात ठेवा, हे VIP आहे मित्रांनो, किती टक्के वाटा आहे. आणि दुसरं जे होतं, राज्याच्या एकूण मूल्यवर्धीमध्ये वित्तीय सेवा क्षेत्राची सरासरी योगदान 10.4% आहे. ते 10 लक्षात ठेवा. काय, 24% देशाची तुलना करताना आपल्या वाटा देशाची जर तुलना करून जो वाटा पाहिला तर राज्याचा किती 24% आहे. आणि एकूण मूल्यवर्धी वित्तीय सेवा क्षेत्राचे सरासरी योगदान महाराष्ट्राच्या रिलेटेड जर पाहिलं आपण एकूण राज्याचे एकूण ते किती 10.4% अशी ही आकडेवारी आहे. तर लक्षात ठेवा, इथून पुढे आपण थोडं स्पीडला घेऊयात, थोडं माझं बोलणं बी फास्ट होईल. तुम्ही थोडं तेवढं सहकार्य करा, कारण की आपल्याला कमी वेळेमध्ये हे टॉपिक संपून आणि कसं चांगलं जास्तीत जास्त आउटपुट भेटेल हे आपल्याला पाहायचं आहे. तर लक्ष ठेवा, बँकिंग संस्था काय, तर लक्ष ठेवा, भारतीय बँकिंग प्रणालीतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या अनुसूचित वाणिज्य बँकांचे त्यांच्या कार्यपद्धतीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, खासगी बँका, विदेशी बँका इत्यादी वर्गीकरण करण्यात आले आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याकडे काय आहे, अनुसूचित वाणिज्य बँका. आता पहिल्यांदा असं महत्त्वाचं आहे की अनुसूचित वाणिज्य बँका म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, त्यालाच काय इंग्लिशमध्ये म्हणतात कमर्शियल शेड्यूल बँक. त्याला हे आपण PYQ येऊन गेलेला आहे मित्रांनो. तर कमर्शियल बँक असं आहे की एकच मिनिट तुम्हाला सांगतो की आपला जो हे ऍक्ट आहे शेड्यूल कमर्शियल बँक्स लिस्टेड इन द सेकंड शेड्यूल ऑफ द RBI ऍक्ट 1934. हा किती दिलेला आहे मी, म्हणजे RBI तो जे ऍक्ट होता कोणता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934, त्याच्यामध्ये सेकंड शेड्यूल म्हणजे ज्या बँक्स लिस्टेड आहेत त्याला काय म्हणतात, अनुसूचित व्यापारी बँका. लक्षात ठेवा, 1934चा ऍक्ट आणि सेकंड शेड्यूल लक्षात ठेवा. मग त्यामध्ये कोणकोणत्या लक्षात ठेवा मित्रांनो, की सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, खासगी बँका आणि विदेशी बँका त्यामध्ये वर्गीकरण करण्यात येतं. लक्षात ठेवा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका त्याला काय म्हणतो RRB, नंतर खासगी बँका आणि विदेशी बँका. त्या लक्षात ठेवा, RRB कधी आले, 1975 ला आले आणि RRB ऍक्ट कधीचा, 1976चा. आणि लक्षात ठेवा, डायरेक्ट विचारू शकतो RRBचा कधी आले, 2 ऑक्टोबर 1975. लक्षात ठेवा, गांधी जयंती दिवशी. लक्षात ठेवा, बरोबर आहे, गांधी जयंती दिवशी आले होतं आपले महात्मा गांधी जयंती दिवशी. लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 1975 RRB ऍक्ट 1976 होता. आपले बापू आहेत, बापूंच्या आपल्या जन्मदिवशी आपल्याला हा ऍक्ट आलेला दिसतो, बरोबर आहे. RRB ऍक्ट 1976चा होता. ऍक्ट 76चा आहे पण RRB कधी आला, 1975. लक्षात ठेवा, ऍक्ट 76चा आहे पण RRB कधी आला, 1975 ला. काळजीपूर्वक लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 1975 रुरल काय झालं, RRB रुरल रिजनल बँक, बरोबर आहे, रुरल रिजनल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका. त्यामुळे लक्षात ठेवा, ग्रामीण भागात आणि महात्मा गांधी म्हणजे गावाकडे
चला खेड्याकडेच चला म्हणले होते. ह्या नारा कोणी घेतला होता? महात्मा गांधी यांनी सांगितला होता. तर लक्षात ठेवा. मग आरआरबी कोणी मग लक्षात ठेवा आरआरबी केव्हा यायला पाहिजे? 2 ऑक्टोबर 1975 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बापू महात्मा गांधी यांच्या जन्मदिवशी असं लक्षात ठेवा. नंतर आहे खाजगी बँका, विदेशी बँका. खालचं काय आहे? देशातील अनुसूचित वाणिज्य बँकेचे एकूण बँकिंग कार्यालयापैकी 8% कार्यालय दिनांक 31 मार्च 2024 रोजी राज्यात कार्यरत होते. राज्यातील बँकिंग कार्यालयाच्या वर्गीकरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँका 54%, खाजगी बँका 33%, लघु वित्त बँका 6% आणि प्रादेशिक ग्रामीण बँका 6% आणि विदेशी बँका 1% आहेत. तर म्हणजे आपल्याला विचारू शकता की आपले जे आहेत की सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे ते 54%, खाजगी बँका 33% लक्षात ठेवा. हे म्हणजे सर्व क्षेत्रातील एकूण बँकेपैकी किती? 54% लक्षात ठेवा. 54% किती? 54%. आणि खाजगी बँका किती? 33%. किती? 33 बरं 33%. आणि लक्षात लघु वित्त बँक किती? 6% आणि आरआरबी किती? 6. लक्षात हे दोन्ही पण कशात छोटे आहेत म्हणून लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवायचं की आरआरबी आणि लघु वित्त 6 आणि काय येतं? 6 मारतात त्या. लक्षात ठेवा. रिजनल रुरल बँक जर गावाकडे पैसा आला तर गावाकडे लोकही कसं असतील प्रगत होतील आणि तेही आयुष्यामध्ये त्यांचं नैराश्य दारिद्र्य काय होईल 6 मारून ते काय म्हणतील असं पळून लावतील. असं लक्षात ठेवायचं. काहीतरी असं वेळ लक्षात स्टोरी टाईप काहीतरी वाक्य बनवायचं, काहीतरी बनवायचं. लघु वित्त बँक आणि आरआरबी काय? 6%. रिजनल रुरल बँक गावाकडील लोकांचं काय? जीवनमान उंचवणार आहे. जीवनमान उंचवलं की त्यांचं काय दारिद्र्य की एखादा सटकार मारल्यासारखं निघून जाणार आहे असं लक्षात ठेवा. नंतर आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका 54% लक्षात ठेवा आणि खाजगी बँका 33, खाजगी 33 33 लक्षात ठेवा. 33 खाजगी लक्षात ठेवा. 33 खाजगी लक्षात ठेवा. आणि बघा खाजगी जर पाहिलं खाजगी लोक व्हीआयपी नंबर वापरतात. पण सरकारी नोकर जे आपले अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांना व्हीआयपी नंबर असतात का? सहसा नसतातच. 99.9% योगाने आला तर असतो. मग खाजगी बँक आहे 33. मग खाजगी लोक कसे व्हीआयपी नंबर वापरतात ना. मग खाजगी बँकातून लोक कर्ज घेतात ते खाजगी लोक घेतात असं काहीतरी लक्षात ठेवा. आणि ते 33 नंबरच्या गाड्या वापरतात. बघा ना 33 बरोबर आहे. 33 असं लक्षात ठेवा. सार्वजनिक बँका किती? ऑड नंबर आहे मध्ये 54 आला. 54 बरोबर 54 लक्षात ठेवा. अशा प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो. हे आपण पाहिलेलं आहे. नंतर आहे देशातील एकूण ठेवी आणि स्थूल कर्ज यामध्ये राज्याचा हिस्सा सर्वाधिक असून तो अनुक्रमे 22.9% व 28% होता. मग देशातील एकूण ठेवी किती ते लक्षात ठेवा मित्रांनो? 22.9%. किती? 22.9% लक्षात ठेवा. आणि कधी स्थूल कर्ज यामध्ये स्थूल कर्ज किती लक्षात ठेवा? 28%. किती? 28. 22 आणि 28 लक्षात ठेवा मित्रांनो. 22.9. आता हे राऊंड फिगर लक्षात ठेवू का? आता 22.9 लक्षात ठेवा. 22.9 आणि 28 म्हणजे एकूण ठेवी किती? एकूण देशाच्या 22.9 आणि किती हे लक्षात ठेवा. स्थूल कर्ज किती? 28% लक्षात ठेवा. किती? 28% लक्षात ठेवा. आता विसरणार नाही. 22 आणि किती? 28. 22.9 आणि 28 असं लक्षात ठेवा. नंतर आहे राज्यात प्रति लाख लोकसंख्या मागे एटीएम संख्या 22 होती. आंतरदेश स्तरावर 18 होती. राज्यातील एकूण एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो. हे महत्त्वाचं व्हीआयपी आहे की एटीएमची संख्या पर व्यक्ती किती? एटीएम पर पर्सन महाराष्ट्रामध्ये 22 आणि इंडियामध्ये 18. तर लक्षात ठेवा 22 आणि 18 लक्षात ठेवा. 22 लक्षात ठेवा -4 करा. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये किती? 22 आहे. इंडियामध्ये 18 आहेत. आता हे 22 ह्याला लिंक करा आत्ताच्या 22 सोबत. म्हणजे आपले एकूण कर्जाचे प्रमाण किती? 22.9% आणि एटीएमची संख्या पण 22 असं लक्षात ठेवा. कर्ज एटीएम मधून पैसे काढून कर्ज वाढलं असं लक्षात ठेवा. कर्ज एटीएम मधून पैसे काढून वाढले असं लक्षात ठेवा. ठीक आहे ना? हां असं काहीतरी लक्षात ठेवा. सॉरी अक्षर थोडं माझं खराब आहे त्याबद्दल माफी मागतो. कर्ज एटीएम मधून काय कर्ज कशामुळे वाढलं लक्षात ठेवा. एटीएम मधून पैसे काढून लक्षात. 22 एटीएम आहे पर पर्सन आणि इकडे काय आहे एकूण ठेवी. सॉरी मी कर्जाबद्दल ते लिंक केलं होतं लक्षात ठेवा. तर चुकून लक्षात माझं हे झालं. तर लक्षात ठेवा एकूण ठेवी आता लक्षात ठेवा. हा तर हे लक्षात ठेवा. ही ट्रिक्स लक्षात ठेवू नका. थोडं कन्फ्यूज झालं कधी बोलता फास्टमध्ये इकडे तिकडे होतं मित्रांनो. त्याबद्दल तुमची माफी मागतो. एकच लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये एटीएम पर पर्सन किती? 22 लक्षात ठेवा. आणि एटीएम मध्ये काय ठेवतो आपण? ठेवी ठेवतो ना, पैसे ठेवतो. मग 22.9 काय आपल्या ठेवी आहेत असं लक्षात ठेवू शकता. ठेवी किती लक्षात ठेवा? त्याच्यात एकूण ठेवी 22.9% आणि पुढे ठेवतो एटीएम मध्ये. एटीएम किती? तर 22 पर पर्सन असं आणि -4 केलं तर 18 भेटेल आपल्याला. नंतर आहे राज्यातील एकूण ठेवीमध्ये चालू खाते, बचत खाते आणि मुदत ठेवीचे प्रमाण अनुक्रमे 14.1%, 18.7% आणि 67 किती 2% आहे. एकूण ठेवीमध्ये ग्रामीण, निम्न नागरी आणि नागरी भागातील ठेवीचे प्रमाण अनुक्रमे 2.8%, 5.7% आणि 91.7% होते. तर लक्षात ठेवा ते पहिले जे आहे 14, 18, 67 लक्षात ठेवा. दुसरं आहे 2.8, 5.6 आणि 91.7 लक्षात ठेवा. मी खालची लक्षात ठेवा 2 नंबरची. ग्रामीण म्हणलं की 28, निम्न नागरी म्हणलं की ते डबल करायचं. 28 2 56, 28 आणि त्यामध्ये फक्त
पॉईंट टाकून द्यायचा 28.56 2.8 5.4 असं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात जास्त कुठे ठेवीचे प्रमाण शहरामध्ये असेल का शहराच्या लोकांकडे जास्त पैसा असतो तर क्रम जरी लावला तर लक्षात ठेवा 2.8 5.6 28.56 आणि 51.7 असं लक्षात ठेवा. आणि दुसरं जे आहे 14 18 62 काय चालू खाते बचत खाते आणि मुदत ठेवी. चालू खाते सगळ्यात माहिती चालू खात्यामध्ये सगळ्यात जास्त कमी पैसा असतो, बचत खात्यामध्ये त्यापेक्षा जास्त असतो आणि सगळ्यात जास्त मुदत ठेवीमध्ये असतो असं लक्षात ठेवा. जर एक ट्रेन जरी लक्षात ठेवा सगळ्यात जास्त पैसा कुठे चालू खात्यामध्ये असतो बरोबर आहे ना. चालू खात्यामध्ये सगळ्यात त्यानंतर जास्त असतो बचत खात्यामध्ये सगळ्यात ठेवीची मुदत ठेवी का तर दीर्घ मुदत ठेवी असतात लोकांच्या सगळ्यात जास्त FD असतात ना त्यामुळे ठेवायचं दीर्घ मुदत ठेवीचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि जरी त्या आकडेवारी लक्षात राहिली नाही तर खाली जरी लक्षात राहिली 28.56 आणि 91 आपलं धोरण होतं LPGचं असं लक्षात ठेवा काहीतरी 2.8 5.6 91 असं लक्षात ठेवा. एकूण येणे कर्जापैकी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वाटा 91.4% होता तर खासगी बँकांचा 41.4% होता 41.9% होता. लक्षात ठेवा मित्रांनो किती 51 होता हा आणि किती होता 41 51 सार्वजनिक क्षेत्रातील काय जास्त 51 का आणि हे एक नंतर खासगी किती 41 51 41 10 मायनस करायचं सार्वजनिक 51 आहे हे 10 मायनस केलं तर 41 का तर सार्वजनिक क्षेत्राला जास्त महत्व द्यायला पाहिजे म्हणून 51 लक्षात ठेवा आणि 41 कमी आहे बरोबर आहे 51 41 असं लक्षात ठेवा 51 - 10 म्हणजे 41 असं तिथं रिलेट करते सरळ सरळ राऊंड फिगर आकडे ठेवा लक्षात. नंतर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार अनुसूचित वाणिज्य बँका त्यांच्या कर्जाचे विशिष्ट प्रमाण प्राधान्य क्षेत्राला वाटप करतात बरोबर आहे प्राधान्य क्षेत्राला वाटप करतात. समाजातील असुरक्षित वर्गांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि उच्च रोजगाराची क्षमता दर्शवणाऱ्या आर्थिक क्षेत्रांना संसाधनाचा पुरेसा प्रभाव सुनिश्चित करणे आणि त्याद्वारे गरिबी निर्मूलनास हातभार लावणे हा प्राधान्य क्षेत्राला कर्ज देण्यामागील उद्देश आहे. आपल्याला विचारलं की प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय नेमकं कशाला दिलं जातं तर त्याचा उद्देश हा आहे आता आपण जे वाचलं ते आता जास्त वेळ घालवणार नाही. लक्षात राज्यातील अनुसूचित वाणिज्य बँकांनी प्राधान्य क्षेत्रात दिलेल्या अग्रिमपैकी येणे म्हणजे प्राधान्य क्षेत्रात दिल्यापैकी सगळ्यात जास्त कर्ज कोणाला दिलं लक्षात ठेवा मित्रांनो. हे आपल्याला इकॉनॉमिक्स पण आलेलं आहे तरी ते लक्षात ठेवा आपल्याला हे ट्रेंड विचारला जाऊ शकतो. तर सगळ्यात जास्त कुठे दिले कृषी व संलग्न कार्यालय दिलं आहे नंतर दिलं आहे सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योग त्याला काय म्हणतो MSME बरोबर आहे MSMEला कृषी व संलग्न कार्य सूक्ष्म व लघु उद्यम उपक्रम आणि सगळ्यात जास्त पुन्हा दिल्यानंतर गृहनिर्माण असं 3 लक्षात ठेवा. म्हणजे प्रायोरिटी सेक्टर काय लक्षात द्या कृषी व संलग्न क्षेत्र MSME आणि गृहनिर्माण. तुम्ही बघा कृषी व संलग्न क्षेत्राला काय दिलं म्हणायचं सगळ्यात जास्त रोजगार कोण देतं ॲग्रिकल्चर देतं असं लक्षात ठेवा. आणि नंतर तुम्हाला जर पाहिलं उद्योगामध्ये सगळ्यात जास्त जर हे देतं काय म्हणतात त्याला काय आपला रोजगार कोण देतं MSME देतात आणि सगळ्यात नंतर आहे गृहनिर्माण कंस्ट्रक्शनमध्येही बऱ्यापैकी तुम्हाला रोजगार दिसतो. मला लक्षात ठेवा कृषी पहिला आहे सगळ्यात जास्त रोजगार देणार नंतर असं समजायचं की MSME आहे त्यानंतर आहे गृहनिर्माण. मग अशा प्रकारे त्याला काय केलेले कर्ज दिले असतं सगळ्यात जास्त कृषी नंतर पहिले ॲग्रिकल्चर MSME आणि नंतर आहे होम बरोबर असं लक्षात ठेवा. कृषी व संलग्न कार्य सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम आणि गृहनिर्माण असं लक्षात ठेवा. असा ट्रेंड लक्षात ठेवा. शिक्षण क्षेत्राला काय आहे कमी द्यायला पाहिजे आणखी असं इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जर विचारलं की अरे नेमकं काय आहे ट्रेंड तुम्ही जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्राला फक्त 174 आहे काहीतरी बरोबर. मग तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगायला पाहिजे की हे जो खर्च आहे कर्ज पुरवठा आहे तो वाढला पाहिजे का तर शिक्षण जर चांगलं दिलं तर आपला देश प्रगतीच्या खूप म्हणजे प्रगतीच्या वाटेवर तर आहेच विकासाच्या वाटावर आहे विकसित होणार आहे पण त्याच्याही पुढे जाऊन आणखी जर शिक्षण चांगलं दिलं तर ह्याच्यापेक्षाही खूप चांगला परफॉर्मन्स आपला देश करू शकतो का कोणत्या माध्यमातून जर शिक्षण चांगलं झालं तर आणि त्यातनं जर आपण समाजाची चांगली नवनिर्मिती केली तर बरोबर आहे. त्यामुळं एक लक्षात ठेवा इंटरव्ह्यू रिलेटेड मी तुम्हाला हा डाटा महत्त्वाचा आहे की हा असा डाटा ॲनालिसिस करून तुम्ही इंटरव्ह्यूलाही सांगू शकतात म्हणजे तुम्हाला कळलं असेल काय नेमकं. नंतर वार्षिक पत योजना तर लक्षात ठेवा भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्ह्यातील प्रत्येक गावात कर्ज उपलब्धतेची हमी देण्यासाठी सेवा क्षेत्र पद्धती स्थापित केली असून काय सेवा क्षेत्र पद्धती कोणी केलेली आहे प्रत्येक गावात आहे कुठं RBIने केली. लक्षात ठेवा RBIने प्रत्येक गावात कर्ज उपलब्धतेची हमी देण्यासाठी सेवा क्षेत्र पद्धती स्थापित केली असून जिल्हा हा सेवेचा घटक निश्चित केला आहे. एवढंच लक्षात ठेवा ही लाईन महत्त्वाची मित्रांनो. कुणी केलंय RBIने केले कायसाठी कर्ज उपलब्धतेची हमी देण्यासाठी केले नंतर काय केले सेवा क्षेत्र पद्धती केली असून जिल्हा हा सेवेचा घटक आहे. म्हणजे RBIने ही केली चालू केली कर्ज उपलब्धतेची हमी देण्यासाठी सेवा क्षेत्र पद्धत स्थापित केली आणि नंतर काय जिल्हा हा एकक आहे. तर विचारू शकतात नाबार्डने केली असं म्हणू शकतात नाफेडने केली असं म्हणू शकतात किंवा जिल्हा सहकारी बँक किंवा राज्य सहकारी बँकने केली असं म्हणू शकता. तर कोण आहे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. एक्झामला आपल्याला डायरेक्ट विचारू शकतो RBI आहे काय RBI काय करते तर लक्षात प्रत्येक गावात एक कर्ज उपलब्धतेसाठी हमी देण्यासाठी सेवा क्षेत्र पद्धती स्थापित केली आणि जिल्हा हा एकक आहे. विकासाचे प्राधान्य क्षेत्र आणि दुर्लक्ष क्षेत्रांना पुरेसा आणि वेळेवर कर्ज पुरवठा होत असल्याची वार्षिक पत योजना हमी देते. काय विकासाचे प्राधान्य क्षेत्र आणि दुर्लक्ष क्षेत्रांना पुरेसा आणि वेळेवर कर्ज पुरवठा होत असल्याची वार्षिक पत योजना हमी देते. नंतर काय लक्षात बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्याची सहयोजक बँक म्हणून घोषित करलेली आहे. काय
बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्याची संयोजक बँक म्हणून घोषित केलेली आहे. म्हणजे राज्यस्तरीय बँक समितीच्या संयोजक बँक राज्याचा वार्षिक पत आराखडा तयार करून संनियंत्रित करते. म्हणजे काय म्हणत आहे, राज्यस्तरीय बँकर्स समितीची संयोजक बँक राज्याचा वार्षिक पत आराखडा तयार करून संनियंत्रित करते. आणि बँक ऑफ महाराष्ट्र ठीक आहे राज्याची संयोजक बँक आहे. काय बँक ऑफ महाराष्ट्र हे एक लक्षात ठेवा. नंतर आहे आपल्याला कृषी क्षेत्र आहे, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्र आहे आणि नंतर काय आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा इतर क्षेत्र आहे. तर कृषी क्षेत्रामध्ये काय तर कृषी कर्ज आहे, कृषी पायाभूत आहे, स्वीय सहाय्यक उपक्रम आहे आणि बरोबर आहे. त्याचा वाटा किती 24.4% आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, खादी आणि ग्रामीण उद्योग, इतर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. म्हणजे आपल्याला विचारू शकता कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणते उद्योग येऊ शकतात किंवा सूक्ष्म लघु उद्योगमध्ये MSMEच आहेत पण खादी आणि ग्रामीण उद्योग पण येतात हे पण लक्षात ठेवा. आणि इतर मध्ये काय निर्यात कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहनिर्माण कर्ज, सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी कर्ज, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी कर्ज आणि इतर प्रधान क्षेत्रातील गोष्टी समाविष्ट आहे. त्यांचा हिस्सा किती 14.9%. मित्रांनो ह्यामध्ये आकडेवारी जर नाही विचारलं तर कृषी क्षेत्रामध्ये काय आहे, MSME मध्ये काय, इतर मध्ये काय विचारलं जाऊ शकतं. तरी पण आपण आकडेवारी लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चर 24, ऑदर काय आहे 14. म्हणजे ॲग्री ऑदर लक्षात ठेवा. ॲग्री ऑदर, ॲग्रीचा किती 24% -10 करा. ऑदर म्हणलं की किती 14, 24 14 24 तुम्हाला जाणवलं असेल 34 आकडा, 24 आकडा, परत काय 14 आकडा. म्हणजे सारखं तुम्हाला सारखे रिपीट दिसतात. तुम्हाला जाणवलं असेल हा ट्रेंड आहे, तो आकडे सारखे सिमिलर दिसतात. आपण 34 जिल्हे पाहिले होते पण आता पाहिलं वरती पण 24 पाहिलं होतं. मागे काय म्हणजे 14 आदिवासी जिल्हे पाहिले होते त्यासाठी परसबाग फळबाग लावडे बरोबर आहे. नंतर ऑदर आपण 14% पाहिलं. ॲग्री 24 बरोबर. ॲग्रीमधून मायनस करा 10 जर मायनस केलं तर 14% राहते बरोबर. आणि MSME किती 60 लक्षात 60 आणि 60 म्हणजे काय आहे 6 आहे आणि 6 काय सिक्सर मारायचा आहे. म्हणजे MSME उद्योग काय 60% आहे, तो सगळ्यात जास्त रोजगार देतो असं काहीतरी लक्षात ठेवा. आणि तो सिक्सर मारणार आहे शहरी भागामध्ये असं लक्षात ठेवा. MSME बरोबर. आणि MS मध्ये काय आहे MS आपण म्हणतो ना MS धोनी लक्षात आलं ना. MS धोनी आणि धोनी फॉर सिक्सर मारतो ना धोनी असं लक्षात ठेवा. 60 MSME अशा प्रकारे ही आकडेवारी लक्षात ठेवा. ॲग्री 24.4, MSME 60 आणि ऑदर 14.9% फक्त 14 लक्षात ठेवा. नंतर सूक्ष्म वित्त पुरवठा, एकच मिनिट मित्र. हां, सूक्ष्म वित्त पुरवठ्याद्वारे मर्यादित बँकिंग सेवा उपलब्ध असणाऱ्या बेरोजगार किंवा ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा व्यक्ती आणि समुदायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. काय जे व्यक्ती काय ते बेरोजगार किंवा ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा व्यक्ती आणि समुदायांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मला सांगा सूक्ष्म वित्त पुरवठ्याद्वारे काय अंबानी असेल किंवा अदानी ह्यांना कर्ज दिलं जातं का मोठमोठ्या लोकांना? नाही, गरीब लोकांना दिलं जातं. जे बेरोजगार असतात ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांना जे काय दिलं जातं आर्थिक सहाय्य दिलं जातं. पतपुरवठा करण्याच्या व्यतिरिक्त आपला काय विचार जाऊ शकतो की ठीक आहे आम्ही कर्ज देतो पण आणखी पण काय देतो सहाय्यक सुविधा पण देतो. त्या लक्षात ठेवा. त्या कोणत्या लक्षात ठेवा? बचत, विमा, रक्कम हस्तांतरण सुविधा, आर्थिक मार्गदर्शन इथे अनेक प्रकारच्या सहाय्यक सेवांचा यामध्ये समावेश आहे. म्हणजे कर्ज तर देतो पण आम्ही बाकीच्या सहाय्यक सेवा पण देतो. कोणत्या तर पर्यायामध्ये विचारलं जाऊ शकतं की सहाय्यक सेवा कोणत्या आणखी. म्हणजे कर्ज आणि सहाय्यक सेवा म्हणजे काय सूक्ष्म वित्त पुरवठा काय करतात, कर्ज पण देतात आणि काय करतात सहाय्यक सेवा पण देतात. बचत असेल, विमा असेल, रक्कम हस्तांतरण सुविधा, आर्थिक मार्गदर्शन इथे अनेक प्रकार सहाय्यक सेवांचा उपयोग यामध्ये समजतो. मित्रांनो अशी क्वेश्चन येतात, पर्याय असे असतात की सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत ते खाली काय करतात. पहिला ऑप्शन असतो कर्ज, दुसरा असतो बचत, नसतं विमा, रक्कम हस्तांतरण सुविधा, नंतर आर्थिक मार्गदर्शन इत्यादी. मग ABCD मध्ये दिलं असतं. मग आपल्याला फक्त कर्ज माहीत असतं, थोडंफार वाटतं विमा पण दिला जाऊ शकतो, बचत आहे पण आर्थिक मार्गदर्शन असं काय असू शकतं का असं कन्फ्यूज होतं. मग तुम्ही बरेच विद्यार्थी म्हणतात की अरे क्वेश्चन इथून येतात म्हणजे सॉरी क्वेश्चन कुठून येतात तर कळत नाही नेमकं काय झालं. मित्रांनो बऱ्याच वेळी तुम्हाला झालं मला एक ऑब्झर्वेशन असं आहे की इथून ॲज इट इज डाटा आपल्याला मेन्सला GS4ला विचारलो, आकडेवारी पण विचारली, ट्रेंड पण विचारली आणि फॅक्ट्स पण तिथे विचारले दिसतात. आपली जी होती ना पंतप्रधान आपली जनधन योजना बरोबर आहे. जनधन योजना जी होती आपली 2014 आलेली त्या योजनेमध्ये विचारलं की कर्ज देतात का, ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात का, विमा देतात का विचारलं होतं. बऱ्याच मुलांना हेच माहीत नव्हतं कर्ज बाकी सगळं माहीत होतं पण विमा देतात का नाही हे माहीत नव्हतं. मित्रांनो विमा पण होतं हे तुम्हाला मी पुढे आता एक स्कीम येणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे. पण तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा की आता ह्याच्यामध्ये काय काय स्मॉल फायनान्स मध्ये बरोबर आहे. तर पाहिलं सहाय्यक सेवा पण आणि लक्षात ठेवा की दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे 1900 नाबार्डद्वारे राज्यात 1992 पासून स्वयंसहाय्य गट बँक जोडणी कार्यक्रम राबवण्यात आहे. काय लक्षात ठेवा नाबार्डद्वारे राज्यात 1992 पासून स्वयंसहाय्य गट बँक जोडणी कार्यक्रम राबवण्यात आहे. किती 1992 नाबार्ड पासून स्वयंसहाय्य गट बँक जोडणी कार्यक्रम आणि नाबार्डची स्थापना केली 1982 आणि BU शिवरामन कमिटी सोबत लक्षात ठेवा 82 ला स्थापना झाली. 10 वर्षांनी काय आलं मित्रांनो स्वयंसहाय्य गट बँक जोडणी कार्यक्रम 1992 स्वयंसहाय्य गट बँक जोडणी कार्यक्रम 1992 म्हणजे 82 ची स्थापना आहे 10 वर्षांनी आलेला कार्यक्रम आहे. कमिटी कोण होती BU शिवरामन लक्षात ठेवा.
नंतर लक्षात ठेवा आपल्याला वित्तीय समावेशन. आता बघा प्रधानमंत्री जनधन योजना, आता बघा आणि नंतर काय काय ते पण बघणार आहोत. आता वित्तीय समावेशन मध्ये काय आहे लक्षात, वित्तीय वंचित आणि अल्पोत्पन्न गटांना किफायतशीर वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे आणि वेळेवर पुरेसे कर्ज उपलब्ध करून देणे हा वित्तीय समावेशनाचा काय आहे मित्रांनो उद्देश आहे. प्रधानमंत्री जनधन योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल, प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल किंवा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना इत्यादी काही योजना आर्थिक समावेशासाठी राबवण्यात येत आहेत. लक्षात ठेवा ऑल आर व्हीआयपी स्कीम. मित्रांनो ह्या सगळ्या स्कीम व्हीआयपी आहेत, कारण की माझं असं ऑब्झर्वेशन आहे ज्या स्कीमचा उल्लेख इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये होता त्या स्कीम आपल्याला मेन्सला विचारलेल्या दिसतात. बरेच मुलं म्हणतात की स्कीम खूप आहे, शेकडो स्कीम आहेत, करायच्या कोणत्या. तर मित्रांनो प्रायोरिटी एरिया सगळ्या स्कीम बघून घेणं गरजेचं आहे. पण प्रायोरिटी एरियामध्ये काय तर लक्षात ठेवा ह्या स्कीम पाहिजेत आपल्याला. आता जेव्हा आपल्याला प्रधानमंत्री जनधन योजना तेव्हा पण नेहमी क्वेश्चन येऊन तेव्हा पण PYQ आलेला आहे, अटल पेन्शनवर पण येऊन गेलाय, प्रधानमंत्री मुद्रा योजना पण आलाय आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना पण आलाय आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लेटेस्ट कंबाईनला येऊन गेलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला जर म्हणलं ना इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ज्या योजना असतात ना त्या योजना परफेक्ट करणं गरजेचं आहे, कारण की त्याच योजना मेन्सला विचारलेल्या दिसतील. आपला भापट पसारा काही करायचं नाही, टू दी पॉईंटच आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्यामुळे तुम्हाला ना PYQ अनालिसिस करणं किती गरजेचं असतं. PYQ अनालिसिस केलं तर कळतं की नेमकं करायचं काय. तर तुम्हाला असं जाणवलं असेल की आपण किती चांगल्या प्रकारे आपलं हे इकॉनॉमिक सर्वे रन होत आहे. तर लक्षात ठेवा पहिलं आहे प्रधानमंत्री जनधन योजना. एक एक योजना सगळ्या आपण पाहूयात की प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे बँक खाती, रक्कम हस्तांतरण, पतपुरवठा, विमा, निवृत्तीवेतन इत्यादी वित्तीय सेवा प्रदान केल्या जातात. आपल्याला त्यावेळेस क्वेश्चन विचारला होता आणि खाली असे हे दिले असेल म्हणजे आपल्याला हे ऑप्शन दिले होते. तर त्यावेळेस दिलं की बँक खाती, ओव्हरड्राफ्ट सुविधा असं दिलं होतं. नंतर रक्कम हस्तांतरण, पतपुरवठा, विमा, निवृत्तीवेतन आणि इत्यादी वित्तीय सेवा प्रदान केल्या जातात. तर विमा बऱ्याच मुलांना माहीतच नव्हतं, तर बऱ्याच मुलांनी काय केलं विमाला चुकीचं ठरलं होतं. तर लक्षात ठेवा विमा पण त्यामध्ये येतो. लक्षात ठेवा कोण कोण आहे, बँक खाते असेल, रक्कम हस्तांतरण असेल, पतपुरवठा असेल, विमा आणि निवृत्ती इत्यादी वित्तीय सेवांचा त्यामध्ये समावेश झालेला दिसतो मित्रांनो. आणि लक्षात ठेवा 28 ऑगस्ट 2014 कधी 28 ऑगस्ट ज्यावेळेस NDA गव्हर्नमेंट आलं त्या दिवशी प्रधानमंत्री जनधन योजना लागू झाली. लक्षात ठेवा कधी प्रधानमंत्री जनधन योजना 28 ऑगस्ट 2014. लक्षात ठेवा 15 ऑगस्टला घोषणा झाली आणि 14ला आलं म्हणून 14 दिवस बरोबर 14ला आलं म्हणून लक्षात ठेवा NDA गव्हर्नमेंट म्हणून 2014 लक्षात ठेवा 28 ऑगस्ट 2014 बरोबर आहे मित्रांनो. काय 15 ऑगस्टची घोषणा आहे आणि 28 ऑगस्ट 2014ला आपल्याला प्रधानमंत्री जनधन योजना आलेली दिसेल. नंतर आहे लक्षात ठेवा प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रमुख उद्देश काय आहे तर सूक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य. काय प्रमुख उद्देश काय आहे, सूक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य आहे. उत्पन्न निर्मिती उपक्रमामध्ये गुंतलेल्या बिगर शेती, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याची मूलभूत गरज या योजनेतून भागवण्यात येते. तर लक्षात ठेवा मुद्रा योजना कधी आली लक्षात ठेवा 8 एप्रिल 2015 म्हणजे लक्षात जनधन योजना आली, नंतर आली मुद्रा. जनधन योजनेत खाते काढले आणि नंतर सरकारने त्यामध्ये पैसे टाकले मुद्रा योजनेतून असं लक्षात ठेवा. खाते काढले जनधन योजना कधी ती 14 असं लक्षात ठेवा 14ची आहे ना आपण लक्षात 28 ऑगस्ट 2014ची. आता तारीख नाही लक्षात ठेवली तरी चालेल, फक्त तात्पुरते टिक्सपुरचं लक्षात ठेवा. 14ला काय केलं जनधन योजना केली, त्यात आपण बँक अकाउंट काढले, बँक अकाउंटमध्ये पैसा नव्हता तर बँक अकाउंटमध्ये मुद्रा योजने थ्रू पैसा टाकला, मग तो आपण काही प्रकारे लोन घेतलेला असतं. म्हणजे ते लक्षात मुद्रा योजना 15ची आहे. आधी अकाउंट काढा नंतर आम्ही पैसे टाकतो, आधी अकाउंट काढा नंतर आम्ही पैसे टाकतो असं लक्षात ठेवा. 14ची आहे आपली ही कोणती हे प्रधानमंत्री जनधन योजना आणि दुसरी आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना 15ची आहे. तर लक्षात ठेवा पहिलं जे होतं त्याचे तीन टाईप होते वर्गीकरण की कोणाकोणाला दिलं जातं, शिशु, किशोर, तरुण. आणि आता अपडेट काय झालं हे लक्षात ठेवा 4 झाले, शिशु, किशोर, तरुण प्लस. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो पहिले 10 लाखापर्यंत कर्ज भेटायचं, आता किती 20 लाखापर्यंत भेटतं. पण ते गट कसे शिशु पहिले 3 आहे तसे आहेत, फक्त आपल्याला एक ऍड केलं दिसेल तरुण प्लस बरोबर आहे तरुण प्लस. तर लक्षात ठेवा शिशु 50,000, किशोर 50,000 ते 5 लाख आणि तरुण किती 5 लाख ते 10 लाख आणि तरुण प्लस म्हणजे 10 ते 20 लाख. 50,000 50 ते 5 लाख 5 लाख ते 10 लाख आणि काय 10 लाख ते 20 लाख. लक्षात ठेवा पहिले जर पाहिलं 50,000 शिशु, 50,000 ते 5 लाख काय आहे किशोर आणि नंतर तरुण आहे 5 लाख ते 10 लाख आणि नंतर जर पाहिलं तरुण प्लस 10 लाख ते 20 लाख. हे लक्षात ठेवा 8 एप्रिल 2015 लक्षात ठेवा तारीख बरोबर आहे. नंतर आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना येऊन गेलेली ॲज इट इज योजना आलेली होती. भारतातील कारागिरी समुदायाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली. ही योजना कारागिरांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते. लक्षात ठेवा 17 सप्टेंबर 2023 ह्याचंही लिंकेज तुम्हाला देतो की आपले आदरणीय पंतप्रधान मोदी जे असतील त्यांचा जन्मदिवस जो आहे ते 17 सप्टेंबर आहे. लक्षात ठेवा 17 सप्टेंबरला तुम्हाला खूप साऱ्या योजना आलेल्या दिसतील. ती तारीख तुम्हाला 17 सप्टेंबर दिसेल आणि सप्टेंबर तारीख जरी नसली तर सप्टेंबरमध्येही योजना आलेल्या दिसतील. 17 सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी योजना आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्येही बऱ्यापैकी 17 तारखेला पण आहेत आणि सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर
आहे. तुम्ही आदरणीय मोदी जी आहेत आपले त्यांच्या जन्मदिवसाची तुम्ही लिंक करून या योजना लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवा आपले आदरणीय मोदी जी नेहमी काय म्हणतात की भारत काय करेल, भारत काय आहे, विश्वगुरु आहे, भारत विश्वगुरु आहे, भारत विश्वगुरु आहे. मग काय आहे विश्वगुरु, विश्व आणि हिचं काय विश्वकर्मा, म्हणजे विश्वगुरु केव्हा बनेल, जेव्हा आमच्या विश्वकर्मा सशक्त होतील तेव्हा. असं लक्षात ठेवा, आमचे भारत विश्वगुरु करायचं आहे ना, मग आमच्या विश्वकर्माला आम्हाला सशक्त करावं लागेल. विश्वकर्मा म्हणजे आपले कारागीर, हे जे छोटे छोटे धंदे म्हणजे छोटे छोटे उद्योगधंदे करणारे जे लोक असतील त्यांना आपण काय करायचं, सशक्त करा. मग विश्वगुरु होईल, विश्वगुरु विश्वकर्मा. विश्वगुरु सारखं तोंडातून कोणाचे सारखं उच्चार कोण करतो ह्या व्यक्ती आपल्या ह्याचा शब्दाचा, तर आपल्या आता मोदीजी करतात. लक्षात ठेवा ते कधी 17 सप्टेंबर 2023. आणि लक्षात ठेवा 2022ला आम्हाला काय करायचं होतं, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं होतं. मग गावातले कारागिरी पण सोबत होते ना, म्हणजे ज्याला शेती आहे, जे मजुरी करतात ते ठीक आहे, त्यांचं उत्पन्न डबल होईल. बाकी गावातले जे कारागीर आहेत त्यांचं काय, मग ते मग म्हणले की ठीक आहे शेतकऱ्याचं उत्पन्न डबल केलं, शेतकऱ्याचं पण भलं झालं, चांगलं वाटलं आम्हाला. मग कारागीर म्हणले मग आमचं काय, मग आमचं पण काहीतरी चांगलं करा. मग ते म्हणले ठीक आहे 22ला त्यांचं केलं, 23ला तुमचं करू. आणि ते किती केलं 17 सप्टेंबर 2023ला. लक्षात ठेवा ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी हा पण मित्रांनो PIQ आहे, ह्याच्यावर पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ते लक्षात ठेवा ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी सन 1995 मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी सुरू केला. कधी लक्षात ठेवा ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी सन 1995-96 मध्ये ग्रामीण पायाभूत विकास निधी सुरुवात करण्यासाठी 95-96 लक्षात ठेवा मित्रांनो. आणि 95-96ला ग्रामीण पायाभूत सुविधा निधी लक्षात ठेवायचा. ते कशा रुपये लक्षात ठेवा, मिड डे मील स्कीम कधीची 95ची. मला सांगा गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे बरोबर आहे, पण शाळेमध्ये काय आहे जिल्ह्यापासून ते गावातील शाळेपर्यंत जायला रस्ता नव्हता. मग काय व्हायचं की मग काय झालं की मिड डे मील स्कीम कशी राबवायची आता हे प्रश्न सरकारलाही पडला. मग त्यावेळेस लोक म्हणले की ठीक आहे तुम्ही मिड डे मील चालू केली तर मग आमच्या गावात यायला रस्ताच नाही, मग कसं आमच्या मुलांना मिड डे मील स्कीमचा लाभ भेटेल. त्यावेळेस सरकार काय म्हणलं ठीक आहे टेन्शन घेऊ नका, आपण ग्रामीण पायाभूत सुविधा निधी उभा करू आणि तुमच्या गावात पण रस्ता देऊ आणि मिड डे मील स्कीम ही तर जे तांदूळ असेल ते असेल तुमच्या गावाकडे चांगल्या रस्त्यानं पक्क्या रस्त्यानं तुमच्या शाळेपर्यंत पोहोचल. असं ते असं डिस्कशन झालं, असं स्टोरी टाईप लक्षात ठेवा. मग 95ला मिड डे मील स्कीम आहे आणि 95ला ग्रामीण विकास निधी आहे. ग्रामीण विकास निधी मग काय रस्ते असेल, वीज असेल, शिक्षण असेल, अशा बऱ्याच गोष्टीला आपल्याला त्या रिलेटेड आपल्याला बघता येईल. ग्रामीण भागामध्ये जे आहे बघा कर्ज, ग्रामीण पेयजल पुरवठा, पुनर्संधारण, ग्रामीण बाजारपेठा, ग्रामीण आरोग्य केंद्रे, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, अपार्ट ऊर्जा, मग गावामध्ये जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी ग्रामीण विकास निधी आला. मिड डे मील स्कीममुळे बघा ते रस्ता डेव्हलप झाल्यामुळे बाकीचं पण डेव्हलप झालं. असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही स्कीम तुमच्या लक्षात राहील. लक्षात ठेवा. नंतर आहे भांडवली बाजार. लक्षात ठेवा इथे मध्ये काय तर लक्षात ठेवा भांडवली बाजारमध्ये काय ते लक्षात ठेवा बचतींना दीर्घकालीन गुंतवणूक रूपांतरित करून अर्थव्यवस्थेची भांडवल निर्मितीला चालना देणारा भांडवली बाजार हा वित्तीय व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. मुंबई शेअर बाजार मर्यादित आणि राष्ट्रीय शेअर बाजार मर्यादित हे राज्यात कार्यरत असलेले देशाचे सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अत्याधुनिक शेअर बाजार आहे. कोणते? मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार. मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नंतर आहे राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. लक्षात ठेवा. आणि मुंबई शेअर बाजार हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा शेअर बाजार आहे. काय सर्वात जुना कोणता आहे लक्षात ठेवा मुंबई शेअर बाजार आहे. आणि राष्ट्रीय शेअर बाजार हा जगातील सर्वात मोठ्या शेअर बाजारापैकी एक आहे. जुना म्हणलं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. जुना म्हणजे बॉम्बे, नाव पण जुनं आहे ना, बॉम्बे लक्षात ठेवा. बॉम्बे म्हणलं की जुनं आणि राष्ट्रीय म्हणलं की काय आहे जगामधील मोठं आहे ना. राष्ट्रीय म्हणलं की मोठं का म्हणायचं, बॉम्बे म्हणलं की जुनं नाव बॉम्बे मुंबईचं म्हणून बॉम्बे जुनं आहे. आणि जे हे आहे काय म्हणतात मुंबई शेअर बाजार हा जगातील सर्वात जुना आहे आणि सर्वात मोठा शेअर बाजार आहे. जुनं नाव बॉम्बे होतं, जुनं नाव म्हणून जुनं लक्षात ठेवा. आणि दुसरं आहे राष्ट्रीय शेअर बाजार. काय राष्ट्रीय मोठं असतं ना, राष्ट्रीय लेवलला मोठं असतं म्हणून लक्षात ठेवा. असं नॅशनल म्हणलं की एक्सपांड होतं लक्षात ठेवा. असं काहीतरी लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की जगातील सर्वात मोठ्या शेअर बाजारापैकी एक आहे अशा लक्षात ठेवा. प्राथमिक बाजार कंपन्यांना भांडवल उभारण्यासाठी समभाग आणि बॉन्ड्स बहुतेकदा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाद्वारे प्रथम थेट गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देतो. IPO त्याच म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग. IPO काय करतात प्राथमिक बाजार कंपन्यांना भांडवल उभारण्यासाठी समभाग आणि बॉन्ड्स बहुतेकदा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाद्वारे प्रथम थेट गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देतो. हे लक्षात ठेवा. इथून पुढे आपण नुसतं वाचून घ्या की नेमकं काय आहे ते. स्थावर मिळकत गुंतवणूक संस्था आणि पायाभूत गुंतवणूक संस्था ह्या काय करतात लक्षात ठेवा. स्थावर मिळकत गुंतवणूक संस्था आणि पायाभूत गुंतवणूक संस्था ही नाविन्यपूर्ण संस्था असून गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करतात व एकत्रित रक्कम अनुक्रमे स्थावर मालमत्ता आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करतात. ते काय करतात नावातच आहे गुंतवणूक निधी गोळा करायचा काय करायचा गुंतवणूक करायचा. नंतर आहे दुय्यम बाजार. बरोबर आहे, तिथं काय आपल्याला जास्त बघायची गरज नाही. नंतर ह्या विक्रिय वस्तू व्यापार विनिमय केंद्र त्याला कमोडिटी एक्सचेंज
बरोबर. कमोडिटी एक्सचेंज सेंटर ही म्हणता येईल. कमोडिटी म्हणजे वस्तू असे जे असते वस्तू उत्पादन असेल ते त्याला आपण कमोडिटी म्हणतो. कमोडिटी डेरिव्हेटिव्हचा व्यापार राज्यात कार्यरत असलेल्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज त्यात MCX म्हणतात. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज त्याला काय म्हणतात NCDEX म्हणतात. राष्ट्रीय शेअर बाजार व मुंबई शेअर बाजार मधून होतो. जर आपल्याला विचारलं की वस्तू विक्री वस्तू व्यापार विनिमय केंद्र चा जो म्हणजे कमोडिटी डेरिव्हेटिव्हचा वापर कोणत्या माध्यमातून होतो लक्षात ठेवा. मुंबई राष्ट्रीय शेअर बाजार मुंबई शेअर बाजार असेल MCX असेल आणि NCDEX 4 थ्रू होतो. लक्षात ठेवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि MCX आणि NCDEX द्वारे तो आपल्याला व्यापार झालेला दिसतो. लक्षात ठेवा. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह काय त्याला मी एक डेफिनेशन लिहून दाखवलंय ते फक्त तुम्हाला वाचून दाखवतो की आहे लक्षात. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह हे असे आर्थिक करार आहे ज्यांचे मूल्य तेल सोने आणि किंवा कृषी उत्पादने यासारख्या अंतर्निहित वस्तूच्या किमतीवरून मिळवले जाते, ज्यामुळे गुंतवणूकदार भौतिक वस्तूची मालकी न घेता किमतीतील चढ उतारावर अंदाज लावू शकतात किंवा त्यांचे संरक्षण करू शकतात. तर लक्षात ठेवा की कमोडिटी म्हणजे काय ह्या वस्तू अशा की तेल आपण काय तेल सोने किंवा कृषी उत्पादने हे जे काय किमतीचं चढ उतार चालू असतो आणि त्यानुसार ते काय करतात त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. की धोका किती आहे किती कमी किती जास्त आहे ह्यानुसार ते काय करतात त्याच्या किमती ठरवतात आणि त्यानुसार काय करतात आपला व्यापार करतात. मग त्यांना काय त्यामुळे काय होतं एक संरक्षण लाभतं. थोडं एक आहे थोडे कन्सेप्ट लक्षात ठेवा. कमोडिटी एक्सचेंज एवढंच लक्षात ठेवा की वस्तू व्यापार आहे आणि त्यामध्ये काय आहे किमतीतील चढ उतारामुळे संरक्षण भेटतं असं काहीतरी असं लक्षात ठेवा. किमतीतील चढ उतारामुळे संरक्षण मग त्या किमती काय ह्याच्यात तेल असेल सोने असेल आणि कृषी उत्पादने असतील लक्षात ठेवा असं. हां नंतर आहे संयुक्त भांडवली संस्था. लक्षात संयुक्त भांडवली संस्थेला काय म्हणतात जॉईंट स्टॉक कंपनीज. अनेकांची मालकी असते आणि शेअरच्या स्वरूपात असते. काय अनेकांची मालकी असते काय असते शेअरच्या स्वरूपात असते. लक्षात ठेवा. ही संयुक्त भांडवली संस्था पूरक उद्योग व्यापार आणि व्यापाराशी संबंधित विविध उपकरणांची वाढ सुलभ करून रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण करतात. काय संयुक्त भांडवली संस्था पूरक उद्योग व्यापार आणि व्यापाराशी संबंधित विविध उपकरणांची वाढ सुलभ करून रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण करण्याचं काम करतं संयुक्त भांडवली संस्था. का तर अनेकांची मालकी असते आणि शेअरच्या स्वरूपात आणि त्यातून काय होतं एखादी कंपनी उभा राहते. लक्षात ठेवा. नंतर महत्त्वाचा गोष्ट आहे लक्षात ठेवा म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड ही व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेली गुंतवणुकीची माध्यम आहे ज्यात गुंतवणूकदारांकडून निधी गोळा केला जातो आणि स्टॉक बॉन्ड आणि इतर सिक्युरिटीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण गुंतवणूक त्यामध्ये केलेली आपल्याला दिसेल. लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा विमा. विमा काय तर लक्षात ठेवा आपल्याला विविध अनपेक्षित घटनांमुळे उद्भवणारे आर्थिक जोखमीपासून व्यक्तीचे संरक्षण करणारे विमा हे काय तर सर्वात प्रभावी जोखीम व्यवस्थापन आहे. लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा विमा योजना ज्या आहेत ना आपल्याला अटल पेन्शन विमा योजना असेल सामाजिक स्वास्थ्य सुरक्षा योजना असेल ह्या आपल्याला आर्थिक काय अनपेक्षित घटनापासून वाचवण्यासाठी आपल्याला एक फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी आपल्याला स्टॅबिलिटी म्हणता येत नाही पण अनपेक्षित घटनात आपल्याला एक चांगल्या प्रकारे इकॉनॉमिकल मदत होते ह्या गोष्टीपासून. लक्षात ठेवा. मालमत्तेचे नुकसान व हानीपासून संरक्षण करणे व्यक्ती व्यवस्थेसाठी आर्थिक सुरक्षा जाळी प्रदान करण्याव्यतिरिक्त विमा क्षेत्र बचतीला प्रोत्साहन देऊन विकासासाठी दीर्घकालीन भांडवलाचा पुरवठा करते. राज्यात आता हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला सांगतो की विमा बद्दल जर राहिले एक पॉईंट आपल्याला सांगायचं राहिला ते की स्कीम सांगायच्या होत्या की तुम्हाला ते 2 स्कीम राहिल्या आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो. एकच मिनिट. आता बघा अटल पेन्शन योजना होती ही सांगायची राहिली आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. तर लक्षात ठेवा दोन्ही 9 मे 2015 9 मे 2015 लक्षात ठेवा. अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये आम्ही अकाउंट खोलले बरोबर आहे. मग आमच्या अकाउंटमध्ये पैसा टाकला मुद्रा योजनेने ठीक आहे पण आम्हाला ठीक आहे सगळं आहे पण आम्हाला विमा पण पाहिजे होता ना. पैसे आले सगळं आलं कधी कधी आम्हाला असं होऊ शकतं की आमच्याकडं अचानक काहीतरी अनुचित म्हणजे दुर्दैवी घटना घडू शकते मग त्यामध्ये आम्हाला पैशाची गरज पडू शकते. मग त्यावेळेस कोणते आले 15लाच ते म्हणले मुद्रा योजनेसोबत तुम्हाला आणखी आम्हाला तुम्हाला बेनिफिट काय देतो एक सुरक्षा योजना देतो. कोणकोणत्या अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. दोघीची तारीख किती 9 मे 2015 9 मे 2015 लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा जे असंघटित क्षेत्रासाठी होते अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रासाठी 18 ते 40 वयोगट होता आणि 60+ झाल्यानंतर त्यांना पेन्शन भेटणार होते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे दुर्घटना झाल्यामुळे किंवा मृत्यू अपंगता आल्यामुळे 2 लाखापर्यंत त्याला काही कव्हरेज भेटत होतं. 18 ते 17 वर्षे वयोगट पात्र वयोगट आहे. त्याला लक्षात ठेवा मित्रांनो अटल पेन्शन योजना असंघटित क्षेत्रासाठी ना काय अटल असंघटित लक्षात ठेवा. लक्षात ठेवा अटल असंघटित अटल असंघटित लक्षात ठेवा. आणि आपल्या किती 9 मे 2015 9 मे 2015 प्रधानमंत्री जनधन योजना आली 14ला अकाउंट काढायला लावले आपल्याला सरकारनं. मग 15ला मुद्रा योजने थ्रू पैसे टाकले आपण कर्ज घेऊन मग आम्हाला विमा पण पाहिजे होता म्हणून आले 2 अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आणि तो वयोगट जे आहे ते मित्रांनो लक्षात ठेवा हा 18 ते 40 आहे ना हा 18 ते 70 आहे. 18 ते 40 आहे ना 18 ते 70 लक्षात ठेवा असं लक्षात ठेवा. आणि दुसरं महत्त्वाचं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि दुर्घटना झाल्यामुळे किंवा दुर्घटना झाल्यामुळे मृत्यू किंवा आपण आल्यास आपल्याला 2 लाखापर्यंत आपल्याला विमा कव्हरेज भेटत आहे. नंतर लक्षात ठेवा वित्तीय समावेशन
आता आपल्या 2 स्कीम पाहिलेल्या आहेत की अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना, तुम्ही ह्या पाहून घ्या. आता आपलं जे पॉईंट होता ते स्टार्ट बघूयात आपण नेमकं काय ते विमा. बरोबर आहे. विमा बरोबर आहे. राज्यात आयुर्विमा क्षेत्रात 24 कंपन्या करायच्या. किती? 24 कंपन्या. बरोबर आहे. किती? 24 आहेत. आला 24, 14, 24, 34 सारखे दे ना. किती कंपन्या चालेल? 24 तास विमा देणाऱ्या कंपन्या आयुर्विमा कंपन्या. काय लक्षात ठेवा, विमा आम्हाला कधीही लागू शकतो, कधी आम्ही 24 तास आजारी पडू शकतो. म्हणून 24 आयुर्विमा कंपन्या. किती? 24 तासात तुम्ही कधीही आजारी पडला तरी आमच्या 24 आयुर्विमा कंपन्या तुमच्या नेहमीच सोबत असतील, असं भारतातल्या सगळ्या विमा कंपन्या म्हणतात. किती? त्या कितीचा गट येतो? 24चा. 24 तास अवेलेबल असणार लक्षात ठेवा. म्हणजे आकडा किती? 24 सरळ सरळ विचारला जाऊ शकतो. सन 2023 मध्ये राज्यात एकूण आयुर्विमा व्यवसायात आयुर्विमा महामंडळाचा वाटा किती? 61.5% आहे. तर खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांचा वाटा 38.5% आहे. म्हणजे आपला 61% वाटा कोणाचा लक्षात ठेवा मित्रांनो? 61.5% LICचा आहे. बरं, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा आहे. आणि उरलेला खाजगीचा किती? 38.5%. लक्षात ठेवा, उरलेला किती? 38.5%. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे ह्यातलं एकच लक्षात ठेवा, LICचा किती? 61%. किती? 61%. बाकीचा खाजगी क्षेत्राचा उरलेला जो आहे तो. मग एकच लक्षात ठेवा ना, LIC 61. असं लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना 60 वर्ष झाल्यानंतर 61 साजरी करतात लोक, बरोबर ना? 61. मग आयुर्विमा 61ला दिला असं लक्षात ठेवा. म्हणजे LIC 61ला दिली. म्हणजे 60 वर्षानंतर आपण बघतो ना, पेन्शन कधी होती? 60 नंतर भेटती. 60 नंतर मध्ये कधी? 61ला भेटते असं लक्षात ठेवा. डबल सांगतोय, विमा कधी, पेन्शन कधी भेटती? 60 नंतर भेटती. आणि ती कोण असं लक्षात ठेवा, विमा पण कधी भेटतो? असं 60 नंतर भेटतो, असं काहीतरी लक्षात ठेवा की हे झाल्यानंतर काय आपलं रिटायरमेंट झाल्यानंतर. मग LIC कधी भेटणार? 61ला भेटणार. असं काहीतरी तुम्ही सोबत काहीतरी लिंक करून लक्षात ठेवा. LIC 61.5 आणि उरलेला आहे खाजगी क्षेत्र, असं लक्षात ठेवा. मित्रांनो, सन 2023 मध्ये देशात उतरवण्यात आलेले एकूण बिगर आयुर्विमा प्रीमियममध्ये राज्याचा वाटा किती होता? 23.9%. बिगर आयुर्विमा प्रीमियममध्ये वाटा किती होता? 23.9%. जे की 24% येत आहे. काही मित्रांनो आला का 24? लिंक झालं? 23.9 बरोबर आहे. हां, आणि नवीन आयुर्विमा प्रीमियममध्ये राज्याचा वाटा किती आहे? सन 2023 या वर्षात देशाच्या एकूण नवीन आयुर्विमा प्रीमियममध्ये राज्याचा वाटा 28.7% होता. आणि दुसरं जे होतं बिगर प्रीमियमचं लक्षात ठेवा, आपल्या 24 कायसाठी? कंपन्यासाठी लक्षात ठेवा, विमा कंपन्यासाठी 23.9. म्हणजे एक प्रकारे 24च देणे बऱ्यापैकी. आणि नंतर हे लक्षात ठेवा, सन 2023 मध्ये राज्यात उतरवण्यात आलेल्या घटकनीय बिगर आयुर्विमा प्रीमियम. तर लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त कोणाला दिला होता? लक्षात कुठं होता प्रीमियम? आरोग्यमधला होता, नंतर मोटर होता, नंतर पीक. तुम्हाला जर जाणं असेल तर सगळ्यात जास्त विमा कायचा निघतो? तर आरोग्याचा निघतो. कशाचा? आरोग्याचा निघतो. नंतर कायचा निघतो? लोक कायचा काढतात विमा? इन्शुरन्स गाडीचा काढतात. नंतर कायचा काढतात? ह्याचा काढतात. कायचा? पिकांचा काढतात. जर तुम्ही जर पाहिलं, आरोग्य विमा, गाडीचा विमा, पिकाचा विमा सारखा चर्चेत असतो. आरोग्य, हेल्थ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि काय ॲग्रिकल्चर इन्शुरन्स सारखं चर्चेत असतं. मग टॉपला कोणी लक्षात ठेवा? सगळ्यांचा 140 कोटीचा देश आहे ना, मग सगळ्यांचा जर विमा काढला तर सगळ्यात जास्त तोच टॉपला राहील. म्हणून काय? हेल्थ इन्शुरन्स राहिला. आरोग्य इन्शुरन्स काय? हेल्थ इन्शुरन्स टॉपला राहील. का तर सगळे खूप मोठे लोक आहेत ना. त्यानंतर गाड्या काय सगळ्याकडे राहणार आहेत का? त्यातल्या कमी लोकांकडे, पण मोस्ट ऑफ दी लोकांकडे गाड्या असणार आहेत ना. म्हणून तो किती झाला? 17% मोटरचा. आणि शेती कमी लोकांकडे आहे म्हणून किती? 14% ते लक्षात ठेवता येईल. मग सगळ्यात जास्त काय लोक पॉप्युलेशन काय जी लोकांची, त्यांचा आरोग्य विमा जास्त असणार म्हणून आरोग्य टॉपला आहे. नंतर पॉप्युलेशनपैकी बऱ्या लोकांकडे गाडी आहे म्हणून लक्षात ठेवा 2 नंबरला आहे मोटार विमा, व्हेकल इन्शुरन्स. आणि 3 नंबरला काय? शेती थोड्याच लोकांकडे आहे म्हणून असं लक्षात ठेवायचं की थोडी म्हणजे कमी प्रमाण आहे त्या. मग हे पीक विमा 14% असं आरोग्य, मोटार आणि पीक असं हा ट्रेंड लक्षात ठेवता येईल. मित्रांनो, आजचं लेक्चर इथं संपत आहे आपलं आणि आजचा टॉपिक आपला इथे संपलेला आहे. तर मित्रांनो, तिथून पुढचे टॉपिक आपण 20 ते 30 मिनिटांमध्येही संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काही ट्रिक्स असतील, काय असतील ह्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगतो. ट्रिक्स आपल्या बॅचचा उद्देश आहे. ट्रिक्स, टेक्निक आणि ट्रेंड. काय? ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंड हे सोबत ठेवूनच आपल्याला काय करायचं? पूर्ण इकॉनॉमिक सर्वे भारतात असेल, महाराष्ट्रात असेल कंप्लीट करायचा आहे. या सगळ्या गोष्टीचा फायदा येणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024ला नक्कीच होणार आहे. ठीक आहे. इथं मित्रांनो थांबूयात आणि ऑल द बेस्ट तुम्हाला राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024ला. आणि नेहमीची सूचना, 2 सूचना आपल्या नेहमीच्या एक सांगतो आणि थांबतो. पहिली सूचना की जर GS 1, 2, 3चे PYQ केले नसतील तर 2012-23 नक्की करा. नेहमी सांगतोय, तुम्ही म्हणता बार त्या गोष्टी का सांगतात? मित्रांनो, खरंच गरजेचं आहे म्हणून सांगतोय. आणि दुसरं महत्त्व, इकॉनॉमिक सर्वे आपण घेतच आहोत आणि ते लेक्चर प्रामाणिकपणे करा. मित्रांनो, खोटं नाही सांगतो मला. हे PYQ जे 2012-23 GS 1, 2, 3, 4चे केले आणि आपला इकॉनॉमिक सर्वे जर केला
तर तुम्हाला खोटं नाही सांगा मित्रांनो, तुमचा स्कोर 410, 420, 425, मी म्हणतो 400 जरी येणार असेल, 360, 390 येणार असेल, मी गॅरंटी सांगतो हा स्कोर तुमचा 460, 470, 480, 490 असा आलेला असेल विदाऊट डिस्क्रिप्टिव्ह. खरंच विचार करा आणि ह्या गोष्टीला महत्त्व द्या. तुम्ही म्हणता की सारखं सारखं तेच का सांगतात, महत्त्वाचं आहे म्हणून सांगतोय. तुम्हाला बोर जरी झालं तरी हे मी नेहमी सांगत राहणार, कारण की एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीची प्रचिती येणार की अरे मी जे सांगत होतो त्यातनं क्वेश्चन आले होते. त्यामुळे तो पश्चाताप करण्यापेक्षा PYQ करा. तुम्हाला काय म्हणलो नंतर म्हणून असं म्हणू नका अरे PYQ केले असते तरी पण आपला चांगला स्कोर आला असता. म्हणून म्हणतोय पश्चाताप करण्यापेक्षा PYQ करा, ही आपली टॅगलाईन आहे. ठीक आहे, थांबूयात.